देशातील असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात मानसिक तणावाची भावना निर्माण झाली आहे। याला धर्मेंद्र प्रधान आणि फडणवीस जबाबदार आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे। सरकारची भूमिका नेहमीच स्पष्ट आहे। मला अपेक्षा आहे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार नाहीत असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे। फलटण येथील शिवसेना मेळाव्यामध्ये उदय सामंत यांनी केलेल्या विधानाशी माझा काही संबंध नाही। मुळात माझं नाव घेण्याएवढं त्यांचं धैर्य असेल असं मला वाटत नाही असं म्हणत आमदार महेश शिंदे यांनी उदय सामंत यांच्या विधानाचा समाचार घेतला। पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या टेंडरवरून वादावादी झाल्याचं कळतंय। ठेकेदाराला परत पाठवल्यानं शाब्दिक चकमक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान मी कोणत्याही शासकीय कामात हस्तक्षेप केला नाही असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलंय। नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये तणाव कायम आहे। भाजपा शिवसेनेमध्ये रस्सीकच सुरू असताना भाजपमध्ये अंतर्गत चुरस वाढली आहे। मंत्री गिरीश महाजन यांचे 2 निकटवर्तीय उमेदवारीवरून आमनेसामने आले। निलेश बोरा आणि गणेश गीते यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष सुरू असल्याचं कळतं। अमरावती विधान परिषद निवडणुकीकरता प्रवीण पोटे हे 1 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। महायुतीचे आमदार नेते पदाधिकारी एकत्र येत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती मिळते। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पारंपरिक धनगरी महोत्सवाला हजेरी लावली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं शंकर नरोटे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या 51 मूर्तींचं वाटप केलं। गोरक्षकांकडून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला गेल्यानं आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारवरती हल्लाबोल केला। गोवंश हत्या बंदी कायद्याचा आधार घेत काही लोक पशुपालन व्यवसाय मोडीत काढायला लागलेत। जनावरांवरती बंजार बंद पडायला लागले आहेत। त्यांचा दुधाळ जनावरांची देवाणघेवाण थांबलीये असं देखील खोत यांनी म्हटलं। सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नामदेव पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा कराड येथे नागरी सत्कार करण्यात आला। पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला।